जगदंब नमो आदेश ओंकारेश्वरी मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते। मी आज षडरात्र नवरात्र म्हणजेच खंडोबाच्या नवरात्र कसे करावे व त्याची मांडणी कशी करावी याविषयी माहिती देणार आहे। व माहिती देण्यापूर्वी मी त्याची विधी व प्राकृतिक करून तुम्हाला दाखवणार आहे की कसा घट बसवला जातो व षडरात्र नवरात्र जे असतं त्याचं मार्गदर्शन मी आज तुम्हाला देत आहे। तर तुम्ही पाहून घेऊ शकता। पुढे सर्वप्रथम आपण खंडोबाचा आणि अंबाबाईचा आपण आज इथे घट बसवून घेणार आहे। जो प्रामुख्याने नवरात्रीमध्ये घट बसवला जातो तो मातीवरती बसवला जातो। नवरात्रीचे 9 दिवस जे आपण घट बसवतो तो मातीवरती बसवतो, पण जो खंडोबाचा घट असतो तो 6 दिवसाचा असल्याने त्याला आपण धान्याच्या राशीवरती बसवतो। सर्वप्रथम जर पाहिलं तर इथे एक मी कलश भरून घेतलेला आहे। हा खंडोबाचा कलश बनवून ठेवणार आहे आणि दुसरा जो कलश आहे तो तुळजाभवानीचा। प्रत्येक जण ज्याच्या परीने देवी कलश बसू शकता। जर कोणाला कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर महालक्ष्मीचा बसू शकता, काळूबाई असेल काळूबाईचा बसू शकता, रेणुका असेल तर रेणुकाचा बसू शकता। जी कोणती तुमच्या कुळाला देवी असेल किंवा तुमची इष्ट देवी असेल तिचा तुम्ही बसू शकता। पण खंडोबाचा घट बसवताना तुम्हाला प्रत्येक वेळेला कोणतीही देवी असो ही त्याची बहीण स्वरूप बाजूला बसवावी लागते। तर आता पहा आपण ही सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम आपण हा जो कलश भरून घेतलाय ह्याच्यामध्ये थोडेसे अक्षता आपण ह्याच्यामध्ये वाहणार आहोत। त्याचबरोबर जगदंबेच्या कलशामध्ये अक्षता वाहणार आहोत। त्यानंतर एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं हे आपण वाहणार आहोत। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आपण त्याच्यामध्ये वाहत आहोत। नंतर पाहायला गेलंस जरा त्यानंतर आपण अक्षता सुपारी वाहिल्यानंतर त्यामध्ये खंडोबाच्या ह्याच्यामध्ये आपण थोडासा भंडारा वाहून घेत आहोत आणि तुळजाभवानीच्या गडव्यामध्ये आपण हळद आणि कुंकू वाहत आहोत। दोघांच्या ह्याला नागिनीची किंवा आंब्याची पानं लावून घ्यायची या स्वरूपात। नंतर आपण आता जो खंडोबाचा आपण घट बांधणार आहोत तो आपण शहाळाचा नारळ घेतलाय। जर तुमच्याकडे साधा नारळ असेल तर तुम्ही साधा घेऊ शकता। त्याच्यावरती तुम्ही या प्रकारे चिन्ह काढू शकता किंवा तुम्हाला जो कोणता छाप असेल तर छाप किंवा नुसता भंडाऱ्याचा एक टिक्का जरी लावला तरी खूप झाले। फक्त ठेवताना आपल्याला आपल्या खंडोबाचा जो काही मंत्र असेल, जर मंत्र नसेल तुमच्याकडे तर ओम मार्तंड भैरवाय नमो एवढं जरी बोललात तरी चालतं किंवा ओम मार्तंड भैरवाय नमस्तुते एवढं जरी बोललात तरी चालेल। ओम मासा कांत मार्तंड भैरवाय नमस्तुते। त्यानंतर जो कोणता आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा किंवा इष्टदेवीचा तुम्ही त्याच्या बाजूला घट बांधणार आहात तिचं नाव घेऊन तुम्ही हा घट तिथे मांडू शकता। आता मी तुळजापूरच्या तुळजाभवानीचा त्या बाजूला घट भरत आहे। जर तुमच्याकडे तुळजाभवानीचा मंत्र असेल तर तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा जर तुम्ही आई राजा उदे उदे बोलून जरी तिथे घट मांडलात तरी चालतो। आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय। आपण खंडोबाचा इथे कलश भरून घेतला आहे। खंडोबाचा कलश भरत असताना तुम्हाला पिवळं वस्त्र हे प्रामुख्याने लागतं। खंडोबाला अतिप्रिय असलेला पिवळा रंग तसाच पिवळा धमक भंडारा हा अतिप्रिय आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे पाहिलं तर मी घोंगडी खाली अंतरली आहे। जर तुमच्याकडे घोंगडी नसेल तर तुम्ही एखादा पिवळा वस्त्र इथे हातरलात तरी चालेल।
बरं. त्यानंतर आपण इथे 5 पाने मांडून घेतली आहेत. 5 पाने मांडण्यामागचं कारण म्हणजे जे खंडोबा भगवंत आहेत किंवा खंडोबा महाराज आहेत त्यांच्या 5 पत्नी किंवा त्यांच्या 5 दासी यांच्या नावाने आपण 5 पाने मांडून घेतो. 5 पाने मांडल्यानंतर त्याच्यावरती आपण जी खोबऱ्याची वाटी आहे ती खोबऱ्याची वाटी इथे ठेवून घ्यावी. अशा 5 खोबऱ्याच्या वाटी ठेवून घेतल्यानंतर एक हळकुंड, एक सुपारी आणि एक खारीक आणि एक बदाम अशी सुमंगल्य 5 फळे, जशी ही 4 फळे आणि एक खोबरा वाटी अशी सुमंगल्य 4 फळे आपण इथे ठेवून घेणार आहोत. आता आपण पुढे पुढे येऊन दाखवा. 5 पाने व त्याच्यावरती सुमंगल फळे आपण तिथे ठेवून घेतलेली आहेत. त्याचबरोबर थोडे अक्षदा आपण तिथे वाहून घ्यायचे आहेत. अक्षदा वाहिल्यानंतर दुसरी गोष्ट, तिथे आपण जो आमच्या परंपरेनुसार चालत आलेला आमचा खंडोबाचा कोटांबा मी इथे ठेवलेला आहे. त्याबरोबर इथे ड्युटी बुदली आहे. त्यानंतर ही बुदली आहे, ह्याच्यामध्ये तेल भरून ठेवले जाते आणि हे ड्युटी पेटवल्या जाते. त्यानंतर आपल्या घरात जे कोणते खंडोबाचे ताक असतील किंवा खंडोबाची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे दोन्हीही अवेलेबल नसेल तर एक लाल सुपारी किंवा 2 लाल सुपाऱ्या घेऊन तुम्ही त्यांच्या समोर ठेवू शकता. जर आपण इथे खंडोबाचा घट बसवला आहे तर त्याचबरोबर त्याच्या समोर तुम्ही खंडोबाचा ताक इथे ठेवून घ्यावा. आणि इथे जी कोणती तुम्ही जगदंबेचा तुम्ही घट बसवत आहात त्या जगदंबेचे ताक तुम्ही इथे ठेवून घ्या. आता मी सर्वप्रथम पाहिल्यात माझ्याकडे खंडोबाचा ताक आहे, जगदंबेची मूर्ती आहे, तरीही मी सुपारी घेतली आहे. सुपारी एक वैभवाचं प्रतीक मानलं जातं किंवा जर आपल्याकडे कोणतीही मूर्ती नसेल तर आपण सुपारी ठेवतो. त्याचबरोबर जे माझ्या इष्टदेवता आहेत, त्याचबरोबर जर माझ्या घरात पाहिलं तर एडेश्वरीची स्थापना आहे, काळूबाईची स्थापना आहे. जर मी ह्या दोघींची स्थापना असून सुद्धा मी फक्त तुळजाभवानी इथे घटाला उभी केली आहे, तर त्याचबरोबर दोघींना एकत्रित करून मी त्यांच्या नावाने एक सुपारी मी इथे ठेवून घेत आहे. आपण ज्यानंतर मूर्ती स्थापन झाली त्यानंतर खंडोबाला भंडारा वाहून घेत आहोत आणि तुळजाभवानीला आपण हळदी कुंकाचा मान देत आहोत. ज्यावेळेस तुम्ही खंडोबासोबत तुळजाभवानीचा घट भरता तर घटाला प्रामुख्याने तुम्हाला एक नथ आणि गळ्यातलं मणिमंगळसूत्र घालणं अति आवश्यक असतं. आपली जगदंबा जी कोणी आहे ती पूर्ण सुवासिनीचा मान असतो तिला, त्याच्यामुळे तुम्ही तिला मंगळसूत्र आणि नथ हे तिला घातली पाहिजे. हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपण तुळजाभवानीसाठी जी वेणी केली आहे त्या वेणीचा मान आपण तिला देणार आहोत. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. त्यानंतर आपण खंडोबाला हार घालून घेणार आहोत. मार्तंड भैरवा की जय. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. बोला कडे पठार महाराज की जय. आपण आता हार वाहून घेतले आहेत. त्यानंतर आपण खंडोबा जो आहे तो पुरुष असल्या कारणाने त्याला आपण टावेल टोपीचा जो मान आहे तो आपण त्याला देऊन घेणार आहोत.
खंडोबाचा आपण टावेल टोपीचा मान झाला. त्यानंतर पुढे आपण 2 नागिनीची पानं ठेवून घेतलेली आहेत आणि त्याच्या मागे बरोबर कोटंबा आहे. त्याच्याबरोबर पुढे भंडाऱ्याची ही वाटी आहे, जी आमच्या गुरूंनी आम्हाला हे तोडगं सांगितलं होतं किंवा ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे आम्ही भंडाऱ्याची वाटी पुढे ठेवून घेणार आहोत. 6 दिवसाचं नवरात्र संपल्यानंतर ज्या दिवशी 6व्या दिवशी आपण तळी भंडारा उचलतो, त्या दिवशी ही वाटी खंडोबाची जी काही मूर्ती असेल किंवा खंडोबाचा जो ताक असेल त्याच्यावरती ही वाटी फोडून त्यातला भंडारा त्याच्यावरती उधळायचा असतो. हे आमच्या गुरूंनी सांगितलेले एक छोटंसं मार्गदर्शन आहे. त्यानंतर जे काही आपण सुमंगल्य फळे ठेवून घेतलेली आहेत तिथे आपण एक एक फूल ठेवून घेऊ. आता आपण फुले वाहून घेतली आहेत. त्याचबरोबर जसे आपण नवरात्रीला जी पानांची माळ आपण जगदंबेच्या घटावरती सोडतो, त्याचप्रमाणे पानांची माळ तयार करून घ्यायची आहे व ती पानांची माळ 9 किंवा 6 असली पाहिजे आणि ती माळ तुम्ही जगदंबेच्या घटावरती सोडून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने रोज एक माळ तयार करून जगदंबेच्या घटावर सोडवावी. पहिली आपण नागिनीच्या पानाची माळ बनवतो, दुसऱ्या दिवशी फुलांची माळ बनवू शकतो, तिसऱ्या दिवशी जी कोणती आपल्याला फुले सापडतील त्याची माळ बनवू शकतो. त्याचप्रमाणे 5व्या दिवशी जसं आपण नवरात्रीमध्ये 7व्या दिवशी कडाकल्या बांधतो, त्याचप्रमाणे 5व्या दिवशी खंडोबाच्या घटालाही कडाकण्या किंवा रेवड्या किंवा बत्तासे हे आपण त्याच्या घटाला फुलोरा म्हणून बांधू शकतो. अशा प्रकारे आपण घट पूर्ण बसवून झाला की जी काही दिवटी बुदली आहे ती दिवटी बुदली आपण प्रज्वलित करून घ्यायची आहे. दिवटी बुदली प्रज्वलित केल्यानंतर आपण खंडोबाला अगरबत्ती, सुवासिक अगरबत्तीचा धूप द्यायचा आहे. ओम मणिमल्लं जगन्नाथं त्रिपुरं जगद्गुरु मणिविघ्नं मासाकान्तं कुलदेव्यं नमस्तुते. त्यानंतर आपण जी दिवटी प्रज्वलित करून घेतलेली आहे, जसं आपण कापूर लावून आपल्या जगदंबेची जशी आरती करतो त्याचप्रमाणे खंडोबाची आणि जगदंबेची दिवटीने आरती करून घ्यायची आहे. ओम मणिमल्लं जगन्नाथं मणिमल्लं ओम मणिमल्लं जगन्नाथं त्रिपुरं जगद्गुरुं मणिविद्यं मासाकान्तं कुलदेवीं नमस्तुते. अशा प्रकारे ज्या काय खंडोबाचा घट आहे तो कसा बसवायचा ह्याची माहिती मी दिली आहे. जर काय माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा. हा माझा नवीनच यूट्यूब चॅनल असल्या कारणाने थोडंसं माझ्याकडून जर काय चूक भूल होत असेल तर मी तुमची सर्वांची क्षमा मागते. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जगदंब. नमो आदेश.